आपल्याकडे आला एक पाहुणी. हा माझ्या आई मामाची मुलगी लाडूबाई म्हणू मनूबाई म्हणू. कशी लाज होती ग म्हणू. रडू नको बाळा तुला काय. नमस्कार मंडळी, आज सकाळी सकाळी मी तुम्हाला एक सरप्राईज देणार आहे आणि ज्याची आपण आतुरतेने वाट बघत होतो तो आलेला आहे. मंडळी, इकडे लिंबकाड्या कुटायचं काम माझं चाललेलं आहे. इकडे आईसाहेबांच्या गॅसवर भाकरी चाललेल्या आहेत आणि हे बघा अशी खमंग भाकरी तव्यावर भाजत आहे आणि आई बघा अशी मळून 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 भाकरी करत आहे. असं मऊपणा येत नाही, कडक होतात, फुगत नाहीत, असं बऱ्याच तक्रारी असतात भाकरीच्या बाबतीत. पण ह्या सगळ्या जे भाकरी चांगल्या बनण्याचं किंवा जे चवदार भाकरी तयार होण्याचं जे गुड आहे ते आहे ह्याच्यामध्ये, ह्या प्रोसेसमध्ये. तुम्ही जेवढं जास्त पीठ मळाल तेवढी भाकरी मऊ आणि सॉफ्ट होती. बघा माझ्या आईच्या एक काही काठ चिरडलेला नाही आहे, सगळीकडे प्लेन अशी भाकरी झालेली आहे आणि आईने खूप जोर लावून मळून मळून घेतलेलं आहे पीठ. जेवढं जास्त पीठ मळावं तेवढं जास्त मऊ भाकरी ते नाही. पीठ मळण्यातच असतं ना सगळं. खूप छान भाकरी होती. केलेली लाईनकडे फुटायला सुरू आहे. आमच्याकडे जुन्या काळात आहे ना, आमचा वाडा होता आणि त्या वाड्याला एक दगड जोतं होतं बाहेर, ज्याला आपण जोते म्हणतो, दगडाचं तयार केलेलं पोर्च. तर त्याच्यावर आम्ही पूर्वीच्या काळी हे कुटायचो असं दगडाने, किंवा घरीही कुठला दगड नाही आहे प्लेन असा, तुम्ही पाट्यावर पण वाटू शकता, कुटू शकता. पण मी हे खलबत्त्यात कुटत आहे. दगडी खलबत्ता असेल तर अजून बेस्ट, पण आता तो नाही आहे आमच्याकडे. हे वरचं फक्त त्याचं आहे कुटायचं ठोंब्या. करता करता मम्मीला आलेलं एक काम आणि मम्मीने दिलं आता सध्या माझ्याकडे भाकरी भाजण्याचं काम. तर मग आता मी इथं भाकरी भाजत आहे. मम्मी एवढी चांगल्या भाकरी मला जमत नाही, पण मम्मीपेक्षा जास्त कमी पण नाही जमत. मला पण भाकरी सुंदर येतात. आणि बघताय तुम्ही ही कशी भाकरी खरपूस भाजलेली आहे. असा वास येतोय छान सुगंधित असा. तोंडाला पाणी आले, तोंडाला पाणी आले. ही गरम गरम भाकरी आणि ह्याच्यावर लसणाची लाल लाल चटणी आणि त्याच्यावर तेल आणि त्याचा जो स्वाद आहे मंडळी, तुम्ही कायमच घेता आलेली. अप्रतिम चव असते त्याची. अशा प्रकारे ही भाजलेली भाकरी आता मी हिला थोड्या वेळ तव्यावरच ठेवणार आहे, म्हणजे ती थोडीशी कडक होते आणि कडक झाली की मी त्याच्यावर तेल आणि चटणी घेऊन खाणार आहे. तुम्ही पण या खायला, या भाकरीचा आणि चटणीचा आस्वाद घ्यायला. ओके. तर मग मंडळी, आज बघा आपल्याकडं कोण आलंय. आपल्याकडे आला एक पाहुणी. हा माझ्या आई मामाची मुलगी लाडूबाई म्हणू मनूबाई म्हणू. कशी लाज होती ग म्हणू. एकदम बोलगा प्राणी आहे, पोपट आहे, पक्षी आहे, चिवचिव आहे, चिमणी आहे. माझ्याकडे गंध होता ना, गंध लावायला यायचं ना माझ्याकडं. मग तू काय लावले कपडाला हे? कपडाला गंध. मग तू म्हणली ना गंध नव्हता. गंध सध्या तिथंच यात्रेतनं आणलेलं होतं. लिपस्टिक होती काय? हात काय चाललंय मागं, हात टप टप. लिपस्टिक होती का? तू म्हणली लिपस्टिक लावली, कुठं लावली लिपस्टिक? नाही आहे मग टिकलेस टिकला. हां त्याला बनत असते ते लावले असे वे. काय करतेस मंडळी? थांब मंडळी, आता आपल्या बाळाची गवळण नाही का? हां म्हण. मी पाण्याला जाते, पाण्याला जाते, पाणी घेऊन येते, लोण्याचा गोळा तुला खायला देते, चांदीचा गोळा तुला खेळायला देते. रडू नको बाळा तुला काय. मी पाण्याला जाते, पाण्याला जाते, पाणी घेऊन येते, लोण्याचा गोळा तुला खायला देते, लोण्याचा गोळा तुला खायला देते, खायला देते, पाणी घेऊन येते, चांदीचा
बोरा तुला खेळायला देते, चांदीचा बोरा तुला खेळायला देते, खेळायला देते, पाणी घेऊन येते. अरे वा 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 वा, व्हेरी गुड. तर मग मंडळी, आज बघा आपल्याकडं कोण आलंय. आपल्याकडे आला एक पाहुणी. हा, माझ्या आई मामाची मुलगी लाडूबाई मनूबाई मनू. कशी लाज होती का मनू? एकदम बोलगा प्राणी आहे, पोपट आहे, पक्षी आहे, चिवचिव आहे, चिमणी आहे. मंडळी, आमचा तबला मास्तर आता तयार झालेले आहेत. त्यांनी तबले अरेंज केलेले आहेत. बघा या अरेंजमेंट. आणि आता बसणार आहेत पोझिशनला. घ्या पोझिशन. तबला मास्तर पोझिशन घ्या. इकडे तोंड करा. हां, आता अवघडते का? नाही ना? आता झाले ना पोझिशन भारी. हां, करायचं का सुरू? आता आम्ही दोघी जणी मिळून वाजवणार आहेत बरं का. तर तुम्ही ऐका आता. काय वाजवायचं? काय वाजवायचं म्हणा? तबलाच वाजवायचं आहे. पण म्युझिक कोणतं घ्यायचं? राष्ट्रगीत जमन का? हां, ओके, लेट स्टार्ट. ओके, रेडी? 1 2 3 स्टार्ट. लाल बटन दाबलं होतं का? कुठे वीज पडली? तिकडे पडली. कुठं? तिकडे. तिकडं पण कुठं? नाही, तिकडे पडली वीज. आमच्या घराकडून काय पडले? काय पडले मग? पडली.